अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आज पुन्हा आलो आपल्या जालन्याचा इतिहासाच्या शोधामध्ये. पण काही आज इतिहास शोधायला नाही आलो आहे. आज मी आलो आपल्या जालन्यामधील इस्कॉन टेम्पलमध्ये. आणि मी कुठं उभा माहिती आहे का? हे बघा, हे आहे इस्कॉन टेम्पल. जे नाव आहे इस्कॉन मंदिर, एकदम ग्राउंड म्हणजे टॉप फ्लोअरवर आहे गाईस. ग्राउंड फ्लोअरवरून एकदम टॉप फ्लोअरला आलो आहे मी. आणि हे जे नाव आहे गाईस, तर तुम्ही रोडनं आरामात बघू शकता गाईस. हे नाव बघून तुम्ही इस्कॉन मंदिरापर्यंत येऊ शकता. आणि त्याचा व्ह्यू दाखवतो गाईस की कसा आहे आता. आणि मंडळी हे राहिलं इस्कॉन मंदिर, असं पूर्ण नाव लिहिलं आहे, भव्य नाव लिहिलेलं आहे. आणि हा पूर्ण व्ह्यू गाईज या एरियाचा, हे बघा. आणि मला वाटतं की या एरियामधल्या सर्वात उंच बिल्डिंगमध्ये सध्या उभा आहे गाईज मी. कारण इकडच्या जितक्या पण बिल्डिंग्स आहेत गाईज, तर सगळ्या अशा खाली वाटायला गाईज मला. ॲक्च्युली त्याच्या गच्च्या पण दिसायला लागल्यात मला, इतक्या वरती आहे गाईज मी. आणि ह्याची उंची बघू शकता गाईज की किती उंची आहे. इतकं वर आलो गाईज मी, बघा. आता ते 2 फ्लोअर आहे, असे 3 फ्लोअर अजून वर येईल, 5 फ्लोअर, तेव्हा ते आमच्या हाईटला मॅच होईल गाईज. आणि इकडून असा काही एरिया गाईज, हे बघा. पूर्ण जालन्याचा व्ह्यू येतो गाईज इथून. आणि हे मेन गच्ची आहे गाईज. त्या गच्चीच्यावर आपण जे पाण्याची पाण्याचे टाके ठेवण्यासाठी जो एरिया वापरतो गाईज, तसा एरिया बनलेला आहे, जो इथे आहे गाईज. तर सेम तसा एरिया इथे आहे. हे जे नाव आहे गाईज, तर या ठिकाणी आलो आहे गाईज आम्ही आता, बघा. आणि कसा वाटला गाईज आमच्या जालन्यामधला इस्कॉन टेम्पलचा हा व्ह्यू, कमेंटमध्ये नक्की सांगा.